आहे दौंडवरनं जाताना. मग धाराशिवचा तो होता, नंतर क्लॅरिफिकेशन आलं त्याचं तुमच्याच चॅनलवर की दिवसा ढवळ्या लुटले जात आहेत ट्रक. हे शॉकिंग आहे. महाराष्ट्रात कधी पाहिलंय का आपण? क्राईम सगळीकडे वाढलाय. आजच कुठेतरी पाहिलं सकाळीच येताना मी टीव्हीवर कुठल्या तरी चॅनलवर की कोणीतरी कोयता घेऊन गेला आणि दुकानच फोडली. हे कुठली नवीन पद्धत? हे क्राईम कधी वाढतो? क्राईम अशा वेळेस वाढतो जेव्हा इकॉनॉमिकल सिच्युएशन क्रायसिस मध्ये असते. त्याच्यामुळे हे अर्थातच, आणि हे वारंवार मी केंद्र सरकार, मी फक्त या सरकारवर टीका करत नाहीये, मी सरकारला आठवण करून देते की प्लीज आत्मचिंतन करा. तुमच्या स्कॉलरशिपचे पैसे वेळेवर येत नाहीत. आता हे सगळे बसलेले यांना विचारा, जल जीवनचे मिशनचे पैसे यांचे का नाही आले? पाण्याची कामं अर्धवट पडली आहेत, शाळेची कामं अर्धवट पडली, सरकारकडे पैसेच नाहीये. आणि पॉप्युलर स्कीम्स हे सरकार करत राहतं इलेक्शनच्या आधी, आणि नंतर आमच्या जशा महिलांचे 26 लाख महिला महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणी योजनेतून पहिला टप्पा म्हणते मी कमी केलेला आहे. पण मग कोण आहे याला जबाबदार? ही सरकार ना. या सरकारचा फिस्कल डेफिसिट बघा तुम्ही. फिस्कल डेफिसिट मॅनेजमेंट हा कायदा अटलजींनी केलेला. मी किती वर्ष तुम्हाला या कायद्याबद्दल सांगते.